सोशल मीडिया हे खरं तर खूप दुहेरी असं हत्यार आहे असं म्हणावं लागेल. काही वेळा सोशल मीडियातून आपल्या समोर काही एक गोष्ट जेव्हा येते तेव्हा त्याची एखादी दुसरी बाजू पण असू शकते. अ, बर्गे साहेबांची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतीये. त्यांच्याशी थेट बोलूया की नेमका प्रकार काय होता? सर नेमकं काय झालं? काय झालेलं आहे की आम्ही कित्येक वर्षांपासून अमया नावाचं हॉटेल आहे आपल्या BMCC रोडला. त्या ठिकाणी रविवारच्या वेळेस प्रत्येक रविवारी 7:30 ते 9:30च्या दरम्यान एक आमचे 15-20 फ्रेंड्स कॉलेज दिवसापासूनचे आहेत, असे आम्ही नाश्त्यासाठी जमत असतो. गेले कित्येक वर्ष आम्ही ती पार्किंगची जागा आहे त्या अमया हॉटेलची आणि गोखले इन्स्टिट्यूटची, त्या ठिकाणी पार्किंग करत असतो. ज्यावेळेस पार्किंग फुल होतं त्यावेळेस आम्ही बाहेरच्या येऊन त्या ठिकाणी बाहेरच्या रोडवरती गाड्या लावत असतो. मग ज्यावेळेस पार्किंग खाली असते त्यावेळेस आतमध्ये लावत असतो. नेहमीप्रमाणे काल मी माझ्या पहिल्या जे माझे मित्र होते गाडीमध्ये त्यांना पहिलं अमयाच्या गेटवरती सोडलं आणि मी गाडी पार्क करायला आतमध्ये जात असताना त्या वॉचमनने ते गेट लावलेलं होतं. ज्यावेळेस हे गेट लावलेलं आहे असं समजलं त्यावेळेस मी हॉर्न देऊन त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला आणि हॉर्न देऊन बोलवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते जागेवरनं एकतर उठले नाहीत, चौकीमध्ये बसलेले नव्हते त्यांच्या. तिथूनच हाताने त्यांनी पार्किंग नाही असा इशारा केला आणि असं दोनदा झाल्यानंतर मग मी स्वतः खाली उतरून पार्किंग ज्यावेळेस उघडायला चालू केलं त्यावेळेस तो जे वॉचमन होते ते दोन्ही माझ्याकडे नंतर त्या ठिकाणी धावत आले आणि माझ्या अंगावरती येत असतानाच मी थोडं बाजूला झालो. लगेच मी त्यांना सांगतोय की मी पार्किंग खाली दिसतंय, तू पार्किंग का उघडत नाही? तो बोले नाही. त्यावेळेस मला समजलं की ते नॉन महाराष्ट्रीयन आहेत. मग मी ते मला म्हणले की नाही नाही पार्किंग नाही आहे खाली. म्हणलं 5 गाडी का पार्किंग दिख रहा है, नीचे सामने ही दिख रहा है. त्याच्यावरनं आमचा वाद चालू असताना मी त्याचा फोटो काढला, त्याचा नाव घेतलं, त्या आय कार्डचा फोटो काढला, त्याचा स्वतःचा फोटो काढला आणि त्याला विचारत होतो मी की तुझ्या सुपरवायझरचा किंवा मालकाचा नंबर दे, मी फोन करतो, माझ्या हातात फोन आहे, तुम्ही CCTV फुटेजमध्ये पण बघू शकता. ज्यावेळेस त्यांनी ते न द्यायचा ते दिले नाही मला आणि मग त्यानंतर त्याने एक शिवी दिली मला. ती शिवी दिल्यानंतर मग तरी मी जाऊन गाडी माझी काढणार होतो, बाजूला लावून त्याच्याशी वाद घालून म्हणल्यानंतर ह्याच्या सुपरवायझरला सांगू, परंतु त्यापूर्वी शिवी दिल्यानंतर मग ते भावनिक तो क्षण होता माझ्यासाठी आणि ते सहन मुळे की त्यांनी माझ्या अंगावरती येतं असं वाटल्यामुळे सुद्धा म्हणा मी त्याला 2 कानाखाली फक्त 2च चापटी मारलेलं गालाखाली. ते मारल्यानंतर मग त्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्यांनी माझ्या पाया पडला. मला म्हणलं की साहेब माझी कंप्लेंट करू नका, मेरा नोकरी चला जाएगा. मग मी तरी सुद्धा त्यांना विचारत होतो की नंतर मी गाडी आत घेतली, पार्क केली गाडी आणि गाडीच्या खाली उतरून तुम्ही परत क्लिपमध्ये बघा की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिघं सुद्धा बोलतोय. मग त्याला सुद्धा म्हणलं लेकिन मेरे को सुपरवायझर को इन्सिडेंट बताना पडेगा. असं म्हणत असतानाच मग त्यांनी मला नंबर दिल्यानंतर मी त्यांच्या समोरूनच भोसले म्हणून त्यांचे सुपरवायझर होते त्यांना कॉल केला. हे आमचं नंतर तिथं व्यवस्थित शांततेत सगळं संपलं. परंतु दुपारच्या काळामध्ये गोखले इन्स्टिट्यूट मधला एक अधिकारी आहे की त्यांना हा प्रकार समजला आणि मग ज्यावेळेस त्यांना बर्गे हे नाव समजलं त्यावेळेस त्यांना माहित नाही की त्यांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी ही व्हायरल क्लिप केली. त्यातला एक आपल्या चॅनलच्या प्रतिनिधींना दिली, त्यांनी सुद्धा माझा बाईट न घेता ती चालवली. मग मी नंतर त्यावेळेस उपसंपादकांना त्यांच्या कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्या संपादकांनी सांगितलं की आम्ही काढायला सांगतो, ते रिपोर्टरने तुमचं बाईट घेणं आवश्यक होतं आणि त्यांनी ती न्यूज काढून पण टाकली. परंतु खूप सोशल मीडियाच्या माध्यमातून हे सर्व झालेलं आहे. आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझ्या कामाची पद्धत कशी होती आणि खरोखर एक तरुणांना मार्गदर्शन म्हणून मी करत असतो. हिंसक कारवाई होऊ नयेत यासाठी माझा नेहमी प्रयत्न असतो आणि खरोखर त्यांना मारणं मला सुद्धा वाटतं की कदाचित माझ्याकडनं चूक झाली असेल आणि मला त्याचा खेद सुद्धा वाटतोय. परंतु तो एक भावनिक क्षण होता आणि तो मिटला पण होता. परंतु इंटेन्शनली ज्या गोखले इन्स्टिट्यूट मधल्या हे अधिकाऱ्यांनी सर्व केलेलं आहे, नक्कीच मला त्याच्याबद्दल नाराजी आज सुद्धा आहे आणि मी त्याच्याबद्दल त्या इन्स्टिट्यूटमध्ये तक्रार सुद्धा करणार. तुम्ही यामध्ये नंतर काही कारवाई केली? मी त्या ठिकाणी नंतर मग ज्यावेळेस चॅनलवरती आल्यानंतर मला समजलं त्यावेळेस दुसऱ्या दिवशी जाऊन मग मी माझी तक्रार पोलीस स्टेशनला कशा प्रकारे झालेली की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाहीतर एकच बाजू प्रसारित झाली तर काय होईल हे मला अंदाज आला आणि मग त्यातून मी माझी स्वतःची कंप्लेंट त्या ठिकाणी दिली. त्यांना खरं तर त्यांनी त्या अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे जायला हवं होतं. जर त्याला काही हर्टच झालेलं होतं त्यांनी क्लिप पोलिसांना द्यायला पाहिजे होती, स्वतः व्हायरल नव्हती करायला पाहिजे आणि माझ्यावरती काय कायदेशीर कारवाई करणं आवश्यक होतं. त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट ती व्हायरल केलेली होती आणि मी मग नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी सकाळी जाऊन त्या ठिकाणी कंप्लेंट केलेली आहे.
ती कंप्लेंटसुद्धा तुमच्या सगळ्यांना दिलेली आहे. मी माझा बाईट प्रसारित केलेला आहे आणि सगळ्यांना मी माझी बाजू नक्की समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तरीसुद्धा ते योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणं मला आवश्यक वाटतं आणि नक्कीच त्यातनं तुमच्या सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आल्या माझ्याकडे, संघटना आल्या, वेगवेगळे नेते लोकं आले. त्यांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतोय, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. मी त्या सगळ्यांचे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो.